विद्यार्थी मित्रांनो, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, अहमदनगर श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा येथून मी प्राध्यापक श्री भगत राजेंद्र बापूसाहेब आपणासमोर विषय भूगोल इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया उपघटक व्यापार व पर्यटन आपणासमोर घेऊन आलो आहे. यापूर्वी आलेल्या व्हिडिओ क्रमांक 2च्या माध्यमातून आपण तृतीयक आर्थिक क्रियामधील वाहतूक व व्यापाराचा काही भाग आपण अभ्यासला होता. या व्हिडिओ क्रमांक 3च्या माध्यमातून आपण व्यापार आणि पर्यटन यांचा भाग हा अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण व्यापाराचा जो राहिलेला भाग आहे, व्यापार भौगोलिक स्पष्टीकरण, हे आपण प्रथमतः पाहूया. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय. आदिम समाजाकडून केला जाणारा हा वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. विशेषतः प्राचीन कालखंडामध्ये अशा प्रकारचा व्यापार हा केला जात होता. आज मितीला वस्तूबरोबर सेवांचाही व्यापार केला जातो आणि त्या बदल्यात मोबदला घेतला जातो, म्हणजेच चलन किंवा पैसा हा घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, व्यापाराचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आंतरदेशीय किंवा अंतर्गत व्यापार. शब्दशः जर याचा अर्थ आपण जर पाहिला, आंतरदेशीय किंवा अंतर्गत, देशातल्या देशात केला जाणारा जो व्यापार आहे त्याला आंतरदेशीय व्यापार असे म्हणतात. या व्यापारामध्ये देशाच्या सीमा ओलांडल्या जात नाही, म्हणून याला अंतर्गत व्यापार असंही म्हणतात. हा जो व्यापार जो आहे, देशाचं क्षेत्रफळ जर विस्तीर्ण असेल, मोठे असेल, तर अशा देशांमध्ये अंतर्गत व्यापाराचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने, भारत, चीन या देशांमध्ये या अंतर्गत व्यापाराचा विकास हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. व्यापाराचा दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, म्हणजेच द्विराष्ट्रीय व्यापार, बहुराष्ट्रीय व्यापार या 2 संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येत असतात. ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशाचा दुसऱ्या देशाबरोबर होणारा जो व्यापार जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात, किंवा एका राष्ट्राचा अनेक राष्ट्रांशी होणारा जो व्यापार जो आहे त्याला आपण बहुराष्ट्रीय प्रकारचा व्यापार असे म्हणू शकतो. आणि द्विराष्ट्रीय व्यापार, 2 राष्ट्रांमध्ये जो व्यापार होत असतो त्याला आपण द्विराष्ट्रीय व्यापार असे म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा राजकीय संबंधावर विशेषत्वाने अवलंबून असतो आणि काही घटक जे आहे ते व्यापारावर परिणाम करणारे असतात. प्रामुख्याने या घटकांमध्ये काही मानवी संसाधने आणि काही नैसर्गिक संसाधने यांचा जास्तीत जास्त परिणाम हा व्यापारावर होताना दिसून येतो. आपण व्यापारावर परिणाम करणारे घटक पाहूया.
पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक. नैसर्गिक संसाधनाचे वितरण संपूर्ण जगभरात असमान प्रकारचं आहे. निसर्गातून उपलब्ध होणारी साधन संपत्ती याचं जर आपण निरीक्षण केलं तर ते काही देशामध्ये मुबलक प्रमाणात आहे आणि काही देशामध्ये अल्प प्रमाणात आहे, त्याची कमतरता आहे. म्हणूनच व्यापाराची निर्मिती झालेली आहे. एखादं संसाधन जर एखाद्या देशाकडे अधिक असेल तर अशा वेळेस दुसऱ्या देशाकडे त्या संसाधनाची कमतरता झालेली दिसून येते. यामध्ये मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने यामध्ये भिन्नता ही दिसून येते. ज्या देशात मृदा संसाधन विपुल व उच्च प्रतीचे आहे तेथे प्रामुख्याने शेती व्यवसाय हा विकसित झालेला दिसून येतो आणि शेतीतून उत्पादित केलेले उत्पादने हे असे देश जे आहेत ते निर्यात करताना दिसून येतात. दुसरा व्यापारावर परिणाम करणारा घटक आहे हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, पर्वतीय क्षेत्रामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर हिमआच्छादन जास्त काळ असते आणि अशा प्रदेशामधील जे देश आहेत ते मांस व लोकर उत्पादन करून त्यांची निर्यात करतात. तर उष्णकटिबंधीय देश तांदूळ, कापूस, चहा, कोको, रबर, केळी यासारख्या उत्पादन घेतात आणि त्यांची निर्यात करतात. उदाहरणार्थ चीन, भारत, श्रीलंका, केनिया, पोलंड, जर्मनी यासारखे देश चहाचे उत्पादन घेतात आणि ते चहा जगभरातील देशांना निर्यात करतात. संयुक्त संस्थाने हा देश हा प्रामुख्याने चहा आयात करताना दिसून येतो. स्वस्त मनुष्यबळ, पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याची निचरा होणारी जमीन या भौगोलिक अनुकूलतेमुळे चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर आहेत. तिसरा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण आणि लोकसंख्येची घनता याचे जर आपण जगभरातील सर्वच प्रदेशामध्ये, सर्वच खंडांमध्ये आणि सर्वच देशांच्या बाबतीत जर निरीक्षण केले तर असमान प्रकारचं वितरण झालेलं दिसून येतं. त्यामुळे विविध उत्पादने हे देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापारावर त्याचा परिणाम होतो. दाट लोकसंख्येच्या देशांना वेळप्रसंगी अन्नधान्याची आयात करावी लागते आणि या माध्यमातून लोकसंख्या कमी असणारे जे देश आहेत, ज्या देशांची लोकसंख्या प्राथमिक व्यवसायामध्ये कमी गुंतलेली आहे परंतु प्राथमिक व्यवसायातून उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. उदाहरणार्थ आपल्याला संयुक्त संस्थाने या देशाचं उदाहरण सांगता येईल. प्रेरी या गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. त्या प्रदेशाला गव्हाचं कोठार असंही संबोधलं जातं. मग हा जो देश जो आहे गव्हाची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्यात करतो आणि यातून व्यापाराची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. संयुक्त संस्थान या देशाची लोकसंख्या फक्त 32.82 कोटी एवढी आहे. म्हणून
जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संयुक्त संस्थाने हा देश गहू हा निर्यात करताना दिसून येतो. चौथा व्यापारावर परिणाम करणारा घटक आहे संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांचे उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. त्यांचे जगभरात मूल्य अधिक आहे. मौल्यवान प्रकारचे उत्पादने ते हस्तकलाच्या माध्यमातून घेत असतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट आणि भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी असलेली दिसून येते आणि त्यातून व्यापार हा वृद्धिंगत होताना दिसून येतो. पुढला व्यापारावर परिणाम करणारा घटक आहे आर्थिक खर्च. हा उत्पादनातील प्रमुख प्रकारचा घटक आहे. काही उत्पादनाची देशात निर्मिती केली जाते, परंतु एखाद्या उत्पादनाची जर निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी जर उत्पादन खर्च जर जास्त येत असेल तर अशा प्रसंगी तो देश त्या उत्पादन न घेता इतर राष्ट्राकडून ते उत्पादन आयात करतो आणि आपली गरज हे भागवतो. उदाहरणार्थ सांगता येईल की संयुक्त संस्थाने हा जो देश आहे तो मोठ्या प्रमाणात चहाची आयात करतो आणि या चहाच्या माध्यमातून तो आपल्या गरज हा भागवताना दिसून येतो. पुढला घटक आहे व्यापारावर परिणाम करणारा निपुणता. हा जो घटक जो आहे तो काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलचं उदाहरण देता येईल. कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला या देशाने विकसित केलेले आहेत. वाळवंटी प्रदेशामध्ये जे देश शेती करू इच्छितात अशा देशांना आपलं तंत्रज्ञान हे हा इस्रायल देश निर्यात करू लागला आहे. तसेच अशा काही वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते, त्यामुळे देशादरम्यान व्यापार हा होऊ शकतो. आपणही दैनंदिन न्यूज किंवा माहिती अभ्यासताना बऱ्याच वेळा इस्रायल या देशाचा उल्लेख हा ऐकतो. त्यामध्ये उदाहरणार्थ पेरूची इस्रायल पद्धतीने लागवड, सीताफळाची इस्रायल पद्धतीने लागवड किंवा इतर झाडांची इस्रायल पद्धतीने लागवड. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इस्रायलने या शेती अभियांत्रिकीमध्ये वर्चस्व निर्माण केलेलं आहे. या इस्रायल देशाचं स्थान वाळवंटामध्ये आहे, अल्प पर्जन्य आहे, तरीही मोठ्या प्रमाणात निपुणता ही या इस्रायल या देशाने मिळवलेली दिसून येते. या ठिकाणी शेवटचा व्यापारावर परिणाम करणारा घटक आहे शासकीय धोरण. आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावर देखील अवलंबून आहे. व्यापारास शासनाचे धोरण अनुकूल आहे की प्रतिकूल आहे यावर व्यापार हा अवलंबून असतो. शासनाचे मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. उदाहरणार्थ दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्याबरोबर व्यापार करू शकतो. या ठिकाणी व्यापारावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासलेले आहेत. यानंतरचा भाग आहे व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व. पहिलं महत्त्व आहे व्यापारामध्ये
वाहतुकीचे महत्त्व अनन्यसाधारण प्रकारचे आहे. व्यापाराचा विकासच मूळतः वाहतुकीच्या विकासावर अवलंबून असतो. त्यामध्ये प्रामुख्याने जलवाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक या सेवांचा विकास होणे महत्त्वाचे असते. म्हणून असं म्हटलेलं आहे, व्यापारामध्ये वाहतुकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुसरं महत्त्व आहे, मालाची देवाणघेवाण करण्यासाठी वाहतूक खर्चावर व्यापारातील नफा तोटा ठरतो. तिसरं महत्त्व, वाहतूक साधनांच्या सुविधावर विकासावर व्यापार हा अवलंबून असतो. वाहतुकीमुळे कमीत कमी वेळेत व कमीत कमी खर्चात वस्तू पोहोचविली जाते. कार्यक्षम प्रकारची जर वाहतूक असेल तर एखाद्या दूरच्या ठिकाणावरून अल्प कालावधीत आपण ती वस्तू, तो माल किंवा त्या सेवा इच्छित स्थळी पोहोचवू शकतो. पाचवं महत्त्व आहे, वाहतुकीचा विकास जेथे झाला तेथे व्यापारात वाढ झालेली दिसून येते. जगभरातील जर वाहतूक सेवेचा आपण मागोवा जर घेतला तर ही बाब आपल्याला प्रकर्षाने निदर्शनास येते की वाहतुकीचा विकास झालेल्या प्रदेशामध्ये आपल्याला व्यापाराचा विकास हा झालेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी करून पहा या अंतर्गत आकृती 6.3 मध्ये सागर वाहतुकीद्वारे सन 1980 ते 2010 पर्यंत झालेला व्यापार दर्शविला आहे. या आलेखाचा वापर करून विवेचनात्मक टिप लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आलेखाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला ही बाब लक्षात येते की या ठिकाणी 4 महासागर दिलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे 3 महासागर आहेत आणि 1 समुद्र आहे. अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर आणि भूमध्य समुद्र. उभ्या अक्षावर वर्ष दिलेले आहेत आणि आडवा जो आपण एक्स अक्ष म्हणतो त्या अक्षावर टक्केवारी दिलेली आहे. यामध्ये जर आपण या आलेखाचं जर बारकाईने जर निरीक्षण केलं तर सागर वाहतुकीद्वारे 1980 ते 2010 पर्यंत झालेला व्यापार हा दर्शविलेला आहे हे आपल्या लक्षात येते. जगातील प्रमुख 4 या ठिकाणी महासागरातील व्यापार या ठिकाणी दर्शविलेला दिसून येतो. मग ते महासागर जे आहेत ते आपल्याला आलेखामध्ये दिसतातच. वेगवेगळ्या सूचीच्या साह्याने ते महासागर दर्शविलेले आहेत. त्या सूचीचं आपण निरीक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो. प्रथम स्थानी सन 1980 साली अटलांटिक महासागरातील सागरी व्यापार सुमारे 47% झाला, तर दुसऱ्या स्थानी पॅसिफिक महासागरातील व्यापार 38% झाला आणि त्यानंतर भूमध्य समुद्र व हिंदी महासागर यांचा व्यापार दर्शविलेला दिसून येतो. 1980 ते 2010 पर्यंतच्या कालावधीत अटलांटिक महासागरातील जी सागर वाहतुकीद्वारे झालेला व्यापार जो आहे तो 1980 पासून ते 2010 पर्यंत कमी झालेला दिसून येतोय आणि पॅसिफिक महासागरातील जो व्यापार जो आहे तो 1980 पासून ते 2010 पर्यंत वाढत गेलेला
आपल्याला दिसून येतोय. हिंदी महासागराचा व्यापारसुद्धा वाढताना दिसतो आहे. भूमध्य सागरातील व्यापारात फारसा फरक पडलेला दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे शोधा पाहू. या ठिकाणी काही शहरांची नावे दिलेली आहेत, ते पण अभ्यासूया. कूर्ग, युसमर्ग, सापुतारा, लाडघर, मरीना समुद्र किनारा, इस्तंबूल, मिलान ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत ते शोधा. या ठिकाणांचा मुख्य आर्थिक व्यवसाय कोणता? या ठिकाणांचे स्थान, भौगोलिक आणि आर्थिक व्यवसायाचा संबंध आहे का ते शोधा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण कूर्ग कोडागू म्हणून परिचित असून म्हैसूरपासून 120 किलोमीटर असून कर्नाटक राज्यातील प्रमुख जिल्हा आहे. याचे मुख्य शहर पेडिक्केर आहे. हे प्रामुख्याने कॉफी, मध, अंजीर, वेलची, काळे जिरे, अननसाचे पापड, सिल्क यासाठी प्रसिद्ध आहे. एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र म्हणून याचा उल्लेख भारताचे स्कॉटलंड म्हणून देखील केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, गुगल मॅपच्या साहाय्याने आपण सॅटेलाइट इमेजद्वारे या कूर्ग म्हणजेच कोडागू शहराचं आपण स्थान हे दाखवलेलं दिसून येतं आहे. दुसरं या ठिकाणी शहर जे आहे ते युसमर्ग, भारतातील जम्मू काश्मीरमधील एक पर्वतीय पर्यटन स्थळ श्रीनगरपासून 50 किमी अंतरावर आहे. उंच पर्वत, निसर्ग सौंदर्यासाठी हे स्थळ प्रसिद्ध आहे. जगभरातून पर्यटक या जम्मू काश्मीरमधील युसमर्ग या ठिकाणी भेटी देत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं या ठिकाणी जे स्थळ दर्शविलेलं आहे सापुतारा, ऐकून असताल तुम्ही, हे थंड हवेचं ठिकाण आहे. गुजरातमधील डांग जिल्ह्यातील थंड हवेचं प्रसिद्ध प्रकारचं ठिकाण हे या ठिकाणी दिसून येतं आहे. पुढील जे शहर जे आहे ते म्हणजे लाडघर. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात लाडघर हे पर्यटन स्थळ आणि नयनरम्य समुद्रकिनारा, बीच, पुळण या ठिकाणी दिसून येतात. लाखो पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी देश विदेशातून आपली हजेरी ही लावतात. पुढील या ठिकाणी स्थळ दर्शविलेलं आहे मरीना समुद्र किनारा. तामिळनाडू राज्यातील चेन्नईजवळ असणारा समुद्र किनारा 12 किलोमीटर लांब विस्तार असून भारतातील सर्वात मोठा विशालतेसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील या ठिकाणी स्थळ दाखवलेलं आहे इस्तंबूल. तुर्कस्तानातील सर्वात मोठे आर्थिक शहर व सांस्कृतिक केंद्र आहे. मारमाराचा व काळा समुद्र यांना जोडणारा सामुद्रधुनीच्या तीरावर वसलेले हे शहर युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढील शहर आहे मिलान. इटलीमधील रोम शहराखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. फॅशन डिझाईनबाबत जागतिक कीर्तीचे
शहर म्हणून ओळखले जाते. तसेच सुंदर शहर, भव्य इमारती, प्रसिद्ध असे शॉपिंग मॉल्स प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा मुख्य आर्थिक व्यवसाय कोणता? या ठिकाणचे स्थान भौगोलिक आणि आर्थिक व्यवसायाचा संबंध आहे का ते शोधा, असा हा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, होय, ही सर्व विशिष्ट स्थानामुळे पर्यटन केंद्रे म्हणून विकसित झाली आहेत. त्यामुळे पर्यटन हा तेथील आर्थिक व्यवसायाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर करून पहा या अंतर्गत 2 तक्ते दिलेले आहेत. पहिल्या तक्त्यामध्ये काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान टक्क्यामध्ये दिलेलं आहे आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये काही प्रदेशात पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. ते देश आपण पाहूया. मालदीव स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यटनाचं थेट योगदान या देशाचं 38.92% आहे. ब्रिटिश व्हर्जिन बेटे 32.96, मकाऊ 28.1, अरुबा 27.64, सेसेल्स 25.73. तक्ता क्रमांक जो 2 दर्शवलेला आहे, काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. यामध्ये अरुबा 29.91, सेंट लुसिया 27.29, बहामा 26.49, मकाऊ 26.48, सेसेल्स 25.35. या 2 तक्त्याच्या आधारे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहेत. त्या प्रश्नांचे उत्तरे आपण अभ्यासूया. प्रश्न पहिला दिलेला आहे, वरील तक्ते काय दर्शवितात? या दोन्ही तक्त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या ही बाब लक्षात येते की काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचे थेट योगदान टक्क्यांमध्ये आणि काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकांची लोकसंख्येची टक्केवारी हे 2 तक्ते या ठिकाणी दर्शवितात. दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, दोन्ही तक्त्यामधील देश सारखे आहेत का? तक्त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की नाही, दोन्ही तक्त्यामधील देश सारखे नाहीत. तक्ता क्रमांक 1 मध्ये मालदीव, ब्रिटिश व्हर्जिन बेटे व तक्ता क्रमांक 2 मध्ये सेंट लुसिया, बहामा हे देश भिन्न प्रकारचे आहेत. तर मकाऊ, अरुबा, सेसेल्स हे देश जे आहेत ते सारख्याच प्रकारचे देश दिसून येतात. पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारला आहे, तिसरा, या देशांना जगाच्या नकाशावर दाखवा. यामध्ये पहिला देश जो आहे तो म्हणजे मालदीव. या मालदीव देशाचं स्थान आपण गुगल मॅपच्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदी महासागरातील एक महत्त्वाचा देश भारताच्या नैऋत्येला दिसून येतोय आणि याचं स्थान आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरं बेट दिलेलं आहे ब्रिटिश व्हर्जिन बेटे. या बेटांचं जर आपण नकाशामध्ये जर निरीक्षण केलं तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्याबरोबर मधोमध अटलांटिक महासागरामध्ये या बेटाचं स्थान हे दिसून येतंय. तिसरं या ठिकाणी दिलेलं आहे मकाऊ. मकाऊ हे जे याचं स्थान जे आहे ते चीनच्या दक्षिण भागामध्ये आहे. हाँगकाँग जवळ मकाऊ हे बेट जे आहे ते आपल्याला दिसून येतंय. पुढील जो देश जो आहे तो म्हणजे अरुबा. हा जो अरुबा देश जो आहे तो बेटाच्या स्वरूपात असणारा देश आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये अटलांटिक महासागरातील हे बेट दिसून येतंय. सेशेल्स हे जे बेट आहे ते हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व बाजूला हे बेट किंवा या बेटाचं स्थान आपल्या दिसून येतंय. त्यानंतर सेंट लुसिया. अटलांटिक महासागरामध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त बेटे आपल्याला दिसून येतात. सेंट लुसिया हे जे बेट आहे ते पण अटलांटिक महासागरामध्ये आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यान आणि तसेच निरीक्षण केल्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेस हे सेंट लुसिया हे बेट आपल्याला दिसून येतंय. त्यानंतर पुढील जो देश जो आहे तो म्हणजे बहामा. बहामा हा जो देश जो आहे याचं स्थान सुद्धा अटलांटिक महासागरामध्ये आहे. संयुक्त संस्थांच्या प्रामुख्याने आग्नेयेला या बहामा या बेटाचं किंवा देशाचं स्थान हे दिसून येतंय. पुढला जो देश जो आहे या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे. तिसऱ्या प्रश्नानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे. या देशांमध्ये पर्यटनाचे योगदान स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार यात अधिक असण्याचे कारण काय असावे? या सर्व देशांमध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आपण टक्केवारी पाहिलेली आहे. पर्यटनाचे थेट योगदान अभ्यासलेलं आहे. पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकांची टक्केवारी अभ्यासलेली आहे. जवळजवळ 25% जास्त टक्केवारी या पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेली आहे किंवा पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला दिसून येते. यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे बेटामुळे पर्यटन हे केंद्र बनलेले आहे. पर्यटकांच्या भेटीमुळे तेथील लोकांना त्या संबंधित अनेक रोजगार हे उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार हे उपलब्ध झालेले आहेत. हॉटेल्स, ट्रॅव्हल्स किंवा जे पर्यटकांना माहिती सांगण्यासाठी जे गाईड्स असतात यांनाही रोजगार हा उपलब्ध झालेला आहे. कामगार जे असतील यांनाही रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या पर्यटन केंद्राच्या सभोवताली आपल्याला बऱ्यापैकी विकास झालेला दिसून येतो. राष्ट्रीय उत्पन्नात रोजगारात पर्यटनाचे योगदान आपल्याला जास्त दिसून येते. म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे की या देशांच्या योगदानात
पर्यटनाला विशेष प्रकारचं स्थान दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न विचारलेला आहे, पर्यटनावर परिणाम करणाऱ्या घटकासंबंधी निष्कर्षाचा एक परिच्छेद लिहा. पर्यटन व्यवसायावर अनेक घटकांचा परिणाम होतो. यामध्ये भौगोलिक घटक महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल स्थान, हवामान, भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता, पाण्याची उपलब्धता, याशिवाय वाहतुकीच्या सोयी, खानपानाच्या सोयी, सांस्कृतिक विविधता, शासकीय धोरणे आणि राजकीय परिस्थिती या मानवी घटकांचा प्रभाव पडतो. पुढील जो भाग जो आहे तो म्हणजे पर्यटन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण अभ्यासूया. पर्यटन हा एक तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे. अलीकडे या व्यवसायात खूप वाढ झालेली दिसून येते व त्याचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येते. वाहतुकीच्या प्रगत साधनामुळे आणि या व्यवसायात लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे तेथील समहवामान, नैसर्गिक सौंदर्य भूमी तसेच समुद्र सौंदर्य यामुळे पर्यटन व्यवसाय विकसित झाला. त्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या या व्यवसायात गुंतलेली असून देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटनाचा सर्वात मोठा वाटा हा दिसून येतो. पर्यटन व्यवसायावर परिणाम करणारे काही घटक आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक घटक सुरुवातीला आपण पाहूया. स्थान, हवामान, भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता, पाण्याची उपलब्धता, मानवी घटक आपण पाहूया. वाहतुकीच्या सोयी, खानपानाच्या सोयी, सांस्कृतिक विविधता, शासकीय धोरणे, राजकीय धोरणे आणि मोठ्या प्रमाणात भांडवलाची या ठिकाणी गुंतवणूक हे आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा भाग जो आहे जरा डोके चालवा या अंतर्गत एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण अभ्यासूया. पर्यटनावर किमान अवलंबित्व असलेले देश तक्त्यात दिलेले आहेत. या देशांना नकाशावर शोधा. या देशांमध्ये पर्यटनाचा विकास न होण्यामागील भौगोलिक कारणे कोणती ते स्पष्ट करा. एका कॉलममध्ये देश दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचे योगदान टक्केवारीमध्ये दिलेले आहे आणि 2018 एकूण 5 देश या ठिकाणी दिलेले आहेत आणि या 5 देशांमध्ये पर्यटनाचा विकास फारच अल्प प्रमाणात झालेला दिसून येतोय. ते पाहूया आपण. प्रजासत्ताक लोकशाही कांगो 0.66% राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचे योगदान. पापुआ न्यू गिनी 0.66, उझबेकिस्तान 0.93, मोल्डोवा 0.96 आणि गॅबन 1.02. विद्यार्थी मित्रांनो हे जे देश जे आहेत गुगल मॅपच्या साहाय्याने किंवा नकाशाच्या माध्यमातून या देशाचं स्थान आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. आफ्रिका खंडातील
आफ्रिकेच्या पूर्वेला हा कांगो हा देशाचं स्थान आपल्याला दिसून येतंय. दुसरा देश आपल्याला सांगता येईल पापुआ न्यू गिनी. विस्तीर्ण बेटाच्या स्वरूपामध्ये याचं स्थान आपल्याला सांगता येईल ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेस आणि आग्नेय आशियामधील महत्त्वपूर्ण बेट म्हणून या पापुआ न्यू गिनी या बेटाचा उल्लेख केला जातो. परंतु पर्यटनाच्या बाबतीत या ठिकाणी जी लोकसंख्या गुंतलेली आहे किंवा पर्यटनाचं एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात जे योगदान आहे ते फारच अल्प प्रमाणामध्ये दिसून येतंय. पुढील जो देश जो आहे तो म्हणजे उझबेकिस्तान. हा जो उझबेकिस्तान जो देश जो आहे याचं जर जगाच्या नकाशामध्ये जर आपण निरीक्षण जर केलं तर भारताच्या वायव्य बाजूला हा उझबेकिस्तान या देशाचं स्थान आपल्याला दिसून येतंय. या देशामध्ये सुद्धा पर्यटन व्यवसायाचा विकास जो आहे तो फारच अल्प प्रमाणात झालेला दिसून येतोय. पुढील जो देश जो आहे तो म्हणजे मोल्डावा. युरोप खंडातील हा मोल्डावा हा देश आहे. याचं स्थान आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि या देशाचा सुद्धा पर्यटनाच्या बाबतीत जे एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात योगदान आहे ते सुद्धा फारच आपल्याला कमी दिसून येते. पुढील जो देश जो आहे तो म्हणजे गॅबन. हा जो गॅबन जो देश आहे तो आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला असणारा देश आहे आणि या ठिकाणी किनारपट्टी लाभलेली आहे या गॅबन देशाला. पण बराचसा भाग जो आहे विषुववृत्तीय जंगलांनी व्यापलेला आहे आणि किनारपट्टी दंतूर प्रकारची नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची भेटी देण्याचं प्रमाण कमी आहे. पर्यटनास वाव कमी आहे आणि म्हणून या ठिकाणी एकूण लोकसंख्येचं प्रमाण पर्यटनामध्ये अल्प दिसून येतंय आणि याचा पर्यटनाच्या बाबतीत विकास जो आहे तो कमी झालेला दिसून येतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी थांबूया आणि पुढील व्हिडिओ क्रमांक 4च्या माध्यमातून परत आपण संदेशवहन हा भाग अभ्यासूया. धन्यवाद.